महाराष्ट्र राज्याचा जो अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची जी निराशा झालेली आहे त्यामध्ये आवर्जून शेतकरी कर्जमाफीचा विषय आहे। शासनाने राज्याचे मुख्यमंत्री विदर्भाचे असून सुद्धा त्यांनी त्याच्या जिल्ह्यापुरतं कर्जमाफी म्हणजे नागपूर जिल्हा फक्त घेतलेला आहे। विदर्भातील एकूण 11 जिल्हे आहेत। 11 जिल्ह्यापैकी फक्त एक जिल्हा घेतला आणि 10 जिल्ह्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भावर मोठ्या प्रमाणात हा अन्याय केलेला आहे। त्याचबरोबर अदर जिल्हे सुद्धा त्याच्यामध्ये कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांचा समावेश केले पाहिजे। न केल्यास संपूर्ण विदर्भ आणि अदर काही राहिलेले जिल्हे एकूण 36 जिल्ह्यापैकी 22 जिल्ह्याची जी कर्जमाफी झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदर्भावर अन्याय झालेला आहे। विदर्भात संपूर्ण शेतकरी हे कोरडवाहू शेतकरी आहेत। त्यांच्याकडे पाण्याचा स्रोत नाही। मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतात। इंडस्ट्री नाही। संपूर्ण विदर्भातील नवयुवक मंडळी ही पुणे मुंबई येथे कामाला जातात। म्हातारे माणसं घरी राहिले, त्यांना जगण्याचा प्रश्न आहे। शेतीवर असलेला अवलंबून विदर्भातील तमाम जनता आज या सरकारवर नाराजी रोष व्यक्त करत आहेत। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांना आम्हाला असं सांगायचे की आपण सर्वात जास्त विदर्भाचं या ठिकाणी कर्जमाफीचा विषय आपण हाताळला पाहिजे। 100% कर्जमाफी झाली पाहिजे। त्याचबरोबर राज्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। संपूर्ण आपण काही रोडच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात खर्च करत आहात। त्याचबरोबर महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता दरवर्षी आपल्याकडे त्या नजरेनं बघते की बौद्ध समाज आणि त्या समाजाला वेळोवेळी आपण कुठला तरी एक बजेट राखीव ठेवलं पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही। आणि म्हणून ज्या पद्धतीत वेळोवेळी जेव्हा अन्याय समाजावर होतो तेव्हा समाजरूपी का होईना आपण त्या पद्धतीत आर्थिक बळ त्या समाजाला दिलं पाहिजे, नोकरीमध्ये समाविष्ट केलं पाहिजे। आणि महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनता जेव्हा आमचा हक्क मागण्याचा प्रयत्न केला जाते तेव्हा समाजाच्या विषयावर त्या ठिकाणी तिथली जी काही मंडळी विधान भवनामध्ये असते ते कदापिही अर्थसंकल्पामध्ये समाज विषयावर बोलत नाहीत। त्यामुळे नक्कीच राज्यातील तमाम जनता ही या सरकारवर नाराज आहे। या सरकारला एकच सांगायचं आहे की सर्वसमावेशक असलेला असा अर्थसंकल्प आपण सादर केला पाहिजे। नक्कीच आपण समाजावर अन्याय केला त्यामुळे या सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। धन्यवाद। जय विदर्भ।